हाय व्हिडिओला स्टार्ट करता तसा टीव्हीचा आवाज सुरू. हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता वाजले आहे जवळपास दुपारचे 2:30 आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट. तर आता आयू मीठ आणि काकडी खात आहे, तिथला तो इथे येऊन बसला. सोबत आता पिऊचं जेवण झालं, अर्ध्या हाताने उठली आहे ती. हे बघा, हात नाही धुतला, फक्त तशीच येऊन बसली आहे. जेवण झालं, तो हात आहे. आणखी पण एकदा जेवायचं आहे, कारण भात नव्हता. तर भात मी आत्ता ठेवला आहे कुकरमध्ये. आत्ता म्हणलं, रोज भात मांडत होते, जेवत नव्हते म्हणून आज मुद्दाम भात नाही मांडला मी. आणि हे आहे टी व्ही पाहत. आज सगळ्यांना सुट्टी आहे, फक्त मला रोजचे काम राहते, बाकी सगळ्यांना सुट्टी आहे. आज 3 दिवसानंतर मुलांची शाळा सुरू झाली. आणखी 3 दिवस सुट्ट्या, मग 2 दिवस शाळा, मग 7 दिवस सुट्ट्या. 10वी 12वीचे पेपर सुरू झाले. यांच्या शाळेवाल्यांची मजा आहे, पण आमची सजा आहे, कारण एक दिवस स्कूल आहे आणि 4 दिवस सुट्टी असं सुरू आहे. 10वी 12वीचे पेपर असल्यामुळे यांच्या स्कूलमध्ये लागला आहे सेंटर. तर त्याच्यामुळे खूप बाहेर कोणतरी येणं जाणं रस्ता असल्यामुळे येत जात राहतातच. हे मजा करत आहे, मस्त सुट्टी आहे. तर फक्त मी शेगावजीला दिवसभर काम राहते, तरी कामाची कदर नाही. यांना तर बिलकुल कदर नाही, फक्त हसता येतं, दुसरं काही नाही. दाखवते तुम्हाला. आता मी भात ठेवला आहे. हे पिऊचं अर्ध्या जेवणावर उठली आहे, तिला अजून भात खायचा. तर बघा, मी कुकरमध्ये भात ठेवला आहे. सिटीचा आवाज आहे. आणि आज मी कढी बनली, त्याच्यामुळे आईला जेवायचं वाटतं, आणि फुलगोबीची भाजी असल्यामुळे पिऊला. आणि इथे सोबत आहे भरीत. तरी मी मुलांना सकाळी दिलं होतं, तर त्यांचं आता खाऊन झालं. त्यांना आता कढी आणि भात खायचा. आईचे ताट आहे रेडी. बाकी यांच्या टिफिन आहे बघा, मी आत्ताच खाऊन ठेवले. बाकी आपलं थंड पाण्याचं वाट. हे बघा, पार्किंगमध्ये समोरकडे काम सुरू आहे. हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आहे खूप सगळं ठीक आहे, तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. तर आता वाजले आहे, तर मी केलं आहे. आता आम्हाला जायचं आहे बाहेर, कारण आता मुलं वगैरे गेली आहे ट्युशनला. तर आम्ही जाऊन येतो थोडंसं बाहेर आणि आईच्या घराकडे, आणि मग त्याच्यानंतर आपला ब्लॉग तर कंटिन्यू राहीलच. आम्ही आलो आहोत आता. स्कार्फ उन्हाळा लागल्यामुळे हा नेहमी स्कार्फ माझ्याबरोबर राहतो. आता आईच्या घराकडे आले. आईने बनवलं आता पान. आता पान खात आहे. घरी पानाचं झाड असल्यामुळे आई आले का नेहमी पान बनवून देते. तर हे बघा, छान आहे. चिकली दिलं कोण आणलंय? 200 रुपये किलो आहे मिरची आता. बिया चांगलं दिसतं. कशी मिरची तेवढी मिरची बोलते चांगली. तर आईकडे गेलो तर आई दाखवत होती मिरच्या, आणि मिरच्या आता नवीन निघालेल्या आहे जे तिखट करायसाठी. तर आम्ही आधीच तिखट वगैरे करून ठेवतो उन्हाळ्यामध्येच, म्हणजे ते वर्षभर पुरतं. तर त्यासाठी मिरच्या आणलं, ती मला तर आता आलो आहोत घरी, आणि जस्ट पाडण्यावर बसली आहे. तर पाडण्यावर बसून आहे, आणि मुलं तर ट्युशनवर यायची आहेत, आणि हे आहेत दार खोलत. तर ते गेट वगैरे आता सुरू करतील, आणि मी बस पाडण्यावर झुलत आहे, तर त्याच्यामुळे व्हिडिओ असा होत आहे. आणि आता झालं यांचं, ते म्हणत आहे जा आता घरामध्ये. तर चला आता आपण जाऊया एंट्री. हे बघा, अबीर आला आहे. याला रोज खाऊ पाहिजे, तर मी आणून ठेवला आहे सोनपापडीचा बॉक्स. तर तो रोज येतो एवढ्या टायमाला. त्याची बहीण वगैरे सगळेजण पार्किंगमध्ये खेळते, आणि तो रोज माझ्याकडे येतो माझ्या स्वयंपाकाच्या टायमावर. आणि आला की त्याला रोजची सोनपापडी पाहिजे. आहे ना अबीर? तू काय खाते? सोनपापडी खातो म्हणा मी. पुस, नागपूस, नागपूस. हां, थांबा. नाकाला काय लागलं? का झालं? अरे वा, अबीरला नाकही पुसता येते. अरे वा, होते 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 पुसून देऊ. तुला सर्दी झाली का अबीर? थांबा. हाय म्हण अबीर, हाय कर. हाय, बाय. हाय. मला चॉकलेट पाहिजे म्हण. देऊ? खाऊ देऊ? आयू आला विचारायला येणार दिल्ली. येणार दिल्ली का?
हे आपण खातो. नाही ते संपलं आता. आता का देऊ? बापरे. खरंच म्हटलं का? आपण बनवणार आहोत गुळाची चहा. आधी टाकलं आहे दूध, त्याच्यामध्ये टाकली आहे पत्ती फक्त, आणि सोबतच आता गूळ आपण घेणार आहोत किसून. हा गूळ आता आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. तर दूध आणि पत्ते टाकून आपण चाय शिजवत आहोत. गूळ घेतला मी किसून आणि तो आता आपण कपामध्ये टाकलेला आहे. एका कपाला जेवढा लागतो तेवढा, थोडंसं अगदी किसून घेतला तर गूळ म्हणजे चाय खूप टेस्टी होते. तर अशा प्रकारे आणि गुळाची चाय फुटतसुद्धा नाही. तर त्याच्यामुळे आता चाय आपली जवळपास आता छान उकळी येत आहे आणि छान झाली की आपण ट्रान्सफर करू, मग आपण पिऊ चाय. तर चला आता आपण जाणार आहोत आईस्क्रीम खायला. मी आईस्क्रीम वगैरे खाऊन येते, त्याच्यानंतर भेटते. मुलं यायची आहेत, मुलं आले की ते त्यांनासुद्धा नेते. घराजवळच आहे तर त्याच्यामुळे काही जास्त हे नाही. एका गाडीवर 4 जणांना जागा होत नाही टू व्हीलरवर, त्याच्यामुळे आधी आम्ही दोघं खाऊन येतो, मग मुलांना घेऊन जातो. तर तिथे झाला तर व्हिडिओ घेईल, नाहीतर काही नाही.